सोलापुरातील जिल्हा परिषदच्या आवाराच्या बाहेर असलेले काही अतिक्रमित खोके गेल्या वर्षी मार्च महिन्यात म्हणजेच मार्च 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनामार्फत काढण्यात आले होते। हे अतिक्रमित खोके काढल्यानंतर संबंधित खोकेधारक सादिक महबूब नदाब या लोकांनी मिळून पुन्हा एकदा या ठिकाणी खोके तयार केले होते। मात्र या खोक्यांच्या संदर्भात जेव्हा सोलापूरच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली तेव्हा खालच्या कोर्टाने म्हणजे सोलापुरातील न्यायालयाने जैसे तीचे ऑर्डर काढले होते। त्यानंतर महानगरपालिकेने याबाबत त्यांना खोकेधारकांना माहिती देऊन खोके पाडल्यानंतरची परिस्थिती पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते। मात्र संबंधित खोकेदारांनी पुन्हा मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देखील जैसे ती परिस्थितीची ऑर्डर दिली आहे। त्यामुळे आज सोलापुरातील जिल्हा परिषदच्या बाहेर असलेले खोकेधारकांनी स्वतःहून हे खोके काढून घेतल्याचे सांगण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती देताना सादिक नदाब यांनी काय माहिती दिली आहे पाहूया। 6/4/24 मध्ये आमचं अतिक्रमण झाला होता। अतिक्रमण झाल्यानंतर आम्ही खालच्या कोर्टात गेले होते। खालच्या कोर्टात जाऊन सांगितले होते की महापालिकेने जाऊन दमदाटी करून आमचे हाय ते सर्व आमचं खोक्यांचं उद्ध्वस्त केले। काही खोके राहिले, काही खोक्यांचं उद्ध्वस्त केले, हाय ते सर्व हे केले। मग आम्हाला मेहरबान कोर्टाने आम्हाला एक स्टे दिला। स्टे काय दिलं की जैसे ते वैसे खोके ठेवा, जैसे ते वैसे खोक्याचा आदेश देण्यात आला। म्हणलं तर आहे तिथं परिस्थिती जैसे तसे आहे। या कोर्टासाठी मग तिने काय म्हणले की बाबा समोरच्या महापालिकेने सांगितले की बाबा तिने जैसे ते तसे ठेवा लागले नाही, तिने नवीन नवीन खोके येऊन बांधा लागले। आम्ही कोर्टात समोर सादर केले की बाबा आम्ही डागाडुजी केलेले आहेत, तिने पाळून गेलेले ना पडलेले खोके, जसं आता पडलेला खोकं आम्ही उभा केला होता आणि आमचा पुनर्निर्माण केला। मग कोर्टानं सांगितलं तर चालत नाही, जसे ते पैसे ठेवा। मग यासाठी आम्ही हायकोर्टात गेला। हायकोर्टात जाऊन ह्या ऑर्डरला चॅलेंज केलं। आपल्या लक्षामध्ये सांगू इच्छितो की आमचा हाय तसं स्टे तर आहे, सध्या स्टे नाही म्हणून नाही। मग हायकोर्टाचा आदेश आला की बाबा तुम्ही आहे ते परिस्थिती तुम्ही ठेवा। तर आम्ही स्वतः सर्वजण मिळून आहे ते 8 जण जे गेले होते, आम्ही सर्वजण ते खोके रात्रीच्या सुमारात काढून घेतले। आमच्या सोय खर्चाने आम्ही स्वतः काढून घेतलेले आहात। आणि राहिलेले जे 10-12 खोके जे होते हे लोक हायकोर्टात गेले होते। ह्या कोर्टाचा ह्यांचा काही संबंध नाही। तुमचा अंमलबजावणी किती जणांवर आहे साहेब? हे बघा, या 8 जणांवर आहे। या 8 लोकांवर कारवाईचा संदेश आहे सर। तर आम्ही म्हणजे तुमचं जे आहे ना जैसे ते परिस्थिती म्हणजे जेव्हा पाडले होते त्यानंतरची परिस्थिती तुम्ही आता पुन्हा करून दिलेली आहे कोर्टासाठी। हे बघा, यापुढे तुमचा यापुढे तुमचा न्यायालयीन लढा राहणारच आहे यासाठी। आमचं केस आहे तसं। लोकांना काय गैरसमज व्हायला लागली की बाबा कोर्टाने काय म्हणलं जैसे ते तैसे ठेवा। इथं महापालिका पण काय करू शकत नाही ना, आम्ही पण काय करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे सध्या। आणि आमचा न्यायालयात लढा चालूच राहणार आहे। ठीक।